ऍटिट्यूडच्या गोष्टी तुम्ही करूच नका. जेव्हा मी जन्माला आलतो ना तेव्हा 2 वर्ष कुणाला बोललोच नाही. आधीच्या काळात लोकांच्या दातात किडे असायचे आणि आताच्या काय नाही. कसे तुम्ही बरत ना? काळजी करा, स्वतःची काळजी घ्या. एक होती माशी, ती होती उपाशी. माशीने घातली साडी, दिसली थोडी जाडी. तिकडून आला कासव, कासव म्हणाला किती छान. माशी म्हणाली लग्न हे प्रत्येकाने केलंच पाहिजे, नाहीतर जीवनात आनंद काय कामाचा. आमचा धंदा सगळ्यात भारी, बघायला भेटतात 1760 पुरी. बायका हातावर मेहंदी काढताना नवऱ्याचं नाव का लिहितात माहिती का? कारण त्यांचा नवरा त्यांच्या मुठीमध्ये असावा असं बायकांना वाटतं. बायकोवर इतकं प्रेम करा, इतकं प्रेम करा. सासूबाई पण म्हटली पाहिजे, जावई बापू अजून एक मुलगी घ्या करून, करा मज्जा. दादा ऐक ना, बोल ना. पावसाचं पाणी असं भांड्यात घ्यायचं. बर. ते 2-3 दिवस तसंच भिजवायचं. बर. मग 2-3 दिवसानंतर ते केसाला लावायचं. आणि काय होतं? केस वल्ले होणार. हे खुशखबर, खुशखबर, खुशखबर. इकडे बोल ना. नाचायला काय झालंय? आमच्या कोंबडीनं अंड दिले. त्यात काय एवढं? अंड तू देऊन दाखव की. जर तुमची बायको तुम्हाला फिरायला घेऊन चला म्हटली ना, तर तुम्ही तिला नाही म्हटलात तर तिचा एक फेमस डायलॉग आहे, आज रात्री मी स्वयंपाकच करणार नाही, बसा उपाशी. डिसेंबर महिन्यात माझं लग्न आहे, तुला यायला पाहिजे ना. ए, डिसेंबर महिन्यात लग्न करू नको का? अरे 1 महिन्यात बायको जुनी होती. बाबा, माझे मित्र म्हणतात तुझ्या पैशाने दारू पाच. त्यांच्या घोडा लाव घे. असंच करतो, त्यांना घोडाच लावतो. 12 वाजेला असू नाही तर 3 वाजेला असू, जावा घरी तवा दरवाजा उघडायचा आणि जेवायला घालायचं, कळलं का? जास्त शानपणा केला ना इन माहेरी सोडून. काय 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 ठेव. काय रे, कोण होतं? अरे बायको होती. मग बायकोला इतका दाबात बोलतोस का? अरे सारखं चाललंय घरी आहे घरी. तू बायकोला घाबरत नाही? बायकोला कोण घाबरत असतंय का? आपल्याला बायकोला घाबरणारे माणसं अजिबात आवडत नाही. हॅलो, झाली का नाही कामावनं सुट्टी? होय, दिसतोय का नाही घराचा रस्ता? लय बोलू नको. मी काय बोलतो ते ऐक. मी किती वाजता पण घरी येऊ, 12 वाजू, 1 वाजू किंवा 3 वाजू, मी घरी आलो ना तुला दार उघडायचंय. जेवायला दे म्हणले की जेवायला द्यायचंय. लय बोलू नकोस, नाही तर तुझे कपडे वाहन आणि माहेर निघ. तू पण वॉटर शेट सुधारला की. आपण बायकोला, अरे बायकोचा फोन आला, बायको अशी आपल्याला थर 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 करते. घाबरत ना आपण बायकोला, बायको अशी घाबरते मला अशी एकदम. चल जाऊ का? एक नंबर एक नंबर. छोट्या बोल ना. अरे तुझं तर लग्नच झालं नाही रे, तू कुणाला फोनवर बोलला एवढा दाबात? अरे लग्न झालं नाही, लग्न होईल म्हणून वाटत पण नाही बाबा, म्हणून आपल्याला लावायचा फोन आणि बोलायचं असत मनाची शांती म्हणून. हे उघड ना. अरे तू कोण बोललो, उघड ना. घातले राव, पेट्रोल संपलं आता. हॅलो भाऊ कुठे? एक काम होतं. हा मग काम झाल्यावर फोन कर. कुठे गेला लेकराची गाणं तू. अरे अरे काल लय मोठी गोष्ट झाली. काय? आमच्या घरी कोंबडीने अंड दिलं. काय तिला मोठी गोष्ट आहे का? मग तू देऊन दाखव की. कुठे का बोलतोय का? बायकोला खुश करण्यासाठी चहा करण्याचा प्लॅन केला. अरे वा मस्त. फ्रीज मधल्या पातीला घेऊन गॅसवर ठेवलं. काय झालं? 2 मिनिटं वाट बघतोय तर गॅसवरच्या पातील्यातलं दूध का तापत नाही पाहण्यासाठी गेलो. मग काय झालं? तर पाहतोय तर काय, त्यात इडलीच पीठ. अयो तुझी बायको आली. हो चला 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 चला. कुठं?
अहो, ती पोरगी नाही का असं करून गेली. रताळ्याचं मंदिर बघ, ती पाया पडून गेली. काय गोटे दादा एवढं अर्जंट मध्ये का बोलवलं? अरे तुझ्या लहानपणीचा व्हिडिओ सापडला एक. कुठे कुठे बघू बरं. एक एवढं काळ दिसतो का मी? एवढं काळ दिसतो? एवढं काळ दिसतो मी? एवढं काळ दिसतो का मी? मग लय गोर आहेस का तू? तो परत आलाय. कोण परत? तो परत आलाय की. अरे कोण परत आला लवकर सांग. मोती साबण. दिवाळी आली, पोटी स्थानाची वेळ झाली. त्या घेऊन जा. दादा 2000 रुपये आहेत का रे? अरे दादा मोबाईलचा हप्ता भरायचा रे दादा. दादा उद्या मोबाईलचा हप्ता रे. आजच्या दिवस दे ना 2000 रुपये. दादा तुला देतो रे 2 दिवसांनी दादा. दादा मोबाईलचा हप्ता नाही ना भरला दादा. माझा मोबाईल पण कर रे दादा. मुली बॉयफ्रेंडच्या जीवावरती मॉल मधनं कपडे घेतात आणि लग्न झाल्यावरती तुळशी बागेतनं कपडे घेतात. 100ला 2, 100ला 2, 100ला 2, 100ला 2. पण ती धोकेबाज नाही. ढेकर दिल्यावर कुणी पण सॉरी म्हणेल हो. तुमच्यात जर हिंमत असेल ना तर पादल्यावर सॉरी म्हणून दाखवा. येऊ. कोण म्हणतंय बायकाच्या मनात काहीच राहत नाही? अरे काय बोलतात, लग्नानंतर नवऱ्याला पहिले लपडे सांगतात का? हा सांगतात का? लोक बोलतात खोटं बोलल्यावरती पाप लागेल आणि खरं बोलल्यावर घोडे लागतील. त्याच काय? अरे दादा तेवढं ते कामाचं बघ ना. पोरं बिरं बघ ना कामाला लागतात आपल्याला. हा तिथं आहे तर थांब बघतो मी तरी. हा बघतो. काय रे पोरांनो असं तुकार सारखं इथं बसलेले असतात? जरा काम धंदे करा ना. आपल्याला काही नाही, आपण असंच निवांत असतो. तुमच्याकडे आहे का काय काम? का माझ्या कंपनीत काम करणार का? पेमेंट किती देणार? बघा 15,000 रुपये पगार. 6 महिने काम करायचं. 6 महिन्यानंतर डबल पगार. डायरेक्ट 30,000 रुपये पगार करणार. येणार का? ए चला चला चला. ओय थांबा 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 थांबा. का काय झालं? काम करा, आम्ही 6 महिन्यानंतरच कामाला येतो. हॅलो भाऊ 6 महिने कंपनी बंद कर. काय मला पोरं नाही तर. ज्या मुलीचे लग्ना अगोदरचे स्वप्न जगा वेगळे असतात ना ते शेवटी लग्नानंतर टेलरिंगच दुकान टाकतात. घे माप मार टिप, घे माप मार टिप. सहज 4 वर्षानंतर एक्सला मेसेज केला कशी आहेस तर तिकडून रिप्लाय आला अंकल मम्मीने लग्न केले तुम्ही पण करून घ्या. कोण म्हणतंय एकटा आलो आणि एकटा जाणार आहे? असं कधी होतच नाही. दोघाच्या मस्तीशिवाय कोण येत नाही आणि चौघाशिवाय कोण जात नाही. कडू आहे पण सत्य आहे. एक मुलगी एकाच मुलावर प्रेम करते आणि एक मुलगा अनेक मुलींवर प्रेम करतो. यालाच तर खरी बोलतात माणूस की. आयुष्यामध्ये आनंदी राहायचं असेल ना तर ह्या 3 गोष्टी लक्षात ठेवा. पहिली गोष्ट स्वतःच्या मर्जीनं लग्नच करू नका. दुसरी गोष्ट आई वडिलाच्या मर्जीनं लग्न करू नका. आणि तिसरी गोष्ट आयुष्यात लग्नच करू नका. लग्न हे प्रत्येकाने केलंच पाहिजे नाहीतर जीवनात आनंद काय कामाचा. बायका हातावर मेहंदी काढताना नवऱ्याचं नाव का लिहितात माहिती का? कारण त्यांचा नवरा त्यांच्या मुठीमध्ये असावा असं बायकांना वाटतं.